2024च्या अनुषंगानं धाराशिव लोकसभा मतदारसंघात पडघम वाजू लागलेले आहेत. या संदर्भात आपण माळकरंज गावात ग्रामस्थाच्या आणि युवा कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेत आहोत. नाव सांगा साहेब. प्रेमसागर सतीश वाटाणे. काय वाटतंय तुम्हाला? कशाबद्दल? लोकसभेचं इलेक्शन लागलेलं आहे. महाविकास आघाडीच्या अर्चनाताई पाटील, NDA आघाडीचे ओमदादा निंबाळकर आणि वंचित बहुजन आघाडीचे आंदळकर साहेब, या तिघापैकी आपली पसंती कोणाला असेल? पसंती ओनली ओमराजे. ओनली ओमराजे. कशामुळं? जनतेतला माणूस आहे. जनतेतला माणूस आहे. काय विकास कामं केली का? विकास काम काय, कुणाला काय विकास काम? जी माणसाच्या सानिध्यात राहतंय ती महत्वाचं आहे. तुमची पसंती ओमदादा. धन्यवाद. नाव सांग. ते अंगात आणल्याने करू नको, व्हिडिओ तसंच व्हायरल होईल, मेंटल आहे म्हणते. नाव सांग. बालाजी सारंग. बालाजी सारंग. या 3 उमेदवारापैकी तुला कुठल्या उमेदवाराची पसंती आहे? अर्चनाताई पाटील 1 नंबर, 2 नंबरला ओमदादा, 3 नंबरला आंदळकर. ओमराजे. ओमराजे. कशामुळं? आम्हाला ट्रॅक्टर दिलेले ते. तुम्हाला ट्रॅक्टर हे दिलेली आहे की का? हां. धन्यवाद. नाव सांगा सर तुमचं. सांगा. अमर मोरे. अमर मोरे. अमोल मोरे. काय काय वाटतंय तुम्हाला? इलेक्शन लागलेलं माहित आहे का? माहिती आहे की? उमेदवार माहित आहेत का? माहिती आहे. कुठल्या उमेदवाराला पसंती आहे? ओमराजे. ओमराजे. कशामुळं? सर्वसामान्य माणूस आहे ते. सर्वसामान्य माणूस म्हणून ओमदादाला मतदान करायचे. धन्यवाद. नाव सांगा. संदीपान कराड. हां, संदीपान कराड. संदीपान कराड. काय वाटतं तुम्हाला? हे 2024चे रणधुमाळी चालू आहे. लोकसभेची निवडणूक रिंगणात अधिकृत पक्षाचे 3 उमेदवार आहेत. 1 नंबर अर्चनाताई पाटील, 2 नंबर ओमदादा आणि 3 नंबर बहुजन वंचित विकास आघाडीचं आंदळकर. अपक्ष बी आहे ती. कोणाला पसंती असेल? ओमदादा. ओमदादा. कशा बरं? आपली कामं करते. काय काम केलं? असंच हे कुठं फायली बिली केलेला, समजा कुठं अडचण पडली लग्नाला आहे त्याला गावाला काय विकास निधी दिला का त्यांनी? दिला की. दिला का? धन्यवाद. नाव सांगा. संग्राम जाधव. संग्राम जाधव. काय वाटतं या लोकसभेच्या इलेक्शन लागलेलं आहे? मला असं वाटतंय की प्रत्येक वेळेस लोकसभेला विधानसभेला आपण राणदादाला चान्स दिला आहे, ओमदादाला चान्स दिला आहे. ओमदादा सुद्धा धावून येतात. पण ह्या वेळेस नवीन खासदारकीला आपले आंदळकर साहेब उभारलेले आहेत. तर मला असं वाटतं की त्या दोघांपेक्षा त्यांच्याकडे ओढ असावा, कारण की त्या दोघांनी पण कामं केलेत. पण आता ह्यांना पण काम करण्यासाठी त्यांनी जनतेने चान्स द्यावा. आणि आमचं तर मत आहे ह्यावेळेस आंदळकर साहेबाला द्यावं आणि आमचा सपोर्ट आहे आंदळकर साहेबाला. बहुजन वंचित विकास आघाडी. धन्यवाद. नाव सांगा. पांडुरंग लवलोमटे. पांडुरंग लवलोमटे. काय वाटतंय? काय त्यांचे आले होते विचारायचे गावात. कोणाला? हो, खासदार आमदाराला येते की प्रचाराला कोणतं कार्यकर्ते. प्रचारला येत्या, पण पसंती कोणाला आहे तुमची? पसंती दोघाले बी नाही. दोघाला बी नाही. का बरं? आमचा उमेदवार उभा राहील की तुमचा उमेदवार कोण आहे? आरक्षणातून उभा करते ना कोण ना कोण. कुठल्या आरक्षणामधनं? जरांगे पाटील जी उभा करतील त्यांना आम्ही जरांगे पाटील. जरांगे पाटलाचा आदेश आल्याशिवाय तुम्ही काही यंत्रणा हलवणार नाही. धन्यवाद लोमटे साहेब. नाव सांगा. हॅलो. इकडे नाही कोणी करणार. चष्मा चष्मा नाव सांगा. दिनेश जाधव. दिनेश जाधव. इलेक्शन लागलेलं माहिती आहे का? हो. कोणाला आहे पसंती? पसंती आता वंचित बहुजन आघाडी. का बरं? काय आता पसंती आपल्याला आहे तीच. आंदळकर साहेबांचा तुमचा परिचय आहे का? नाही, जरा नवीन आहे, जरा हे करावं, उमेदवार नवीन द्यावा.
धन्यवाद धन्यवाद. हो साहेब, आम्ही तुमच्या दारात आलोय. नाव सांगा साहेब. शरद गालट. शरद गलाट. इलेक्शन लागलेलं माहीत असेल की? हो माहिती आहे की. कोण उमेदवार आहेत? ओमराजे आहेत, अर्चनाताई आहेत, कोणाला आंधळकर साहेब आहेत, कोणाला पसंती आहे आपली? आमचे आंधळकर साहेब आले, वंचित बहुजन आघाडी. वंचित बहुजन आघाडी. हम्म. कशामुळं? हाय आमच्या जातीचा माणूस. बर, धन्यवाद सरपंच साहेब. हो या पटकनात या जरा इकडे या पटकनात. नाव सांग. चल. शासकीय कर्मचारी नाही. मी बँकेत बी येऊन मुलाखत घेऊ शकतो, मला अडचण नाही कुठल्या गोष्टीची. हा, मी बँकेत बी येऊ शकतो. हा. बँकेतच येऊ का? ठीक आहे. बर, चालतंय. धन्यवाद. आपण बघितले असतील माळकरंजा गावातनं युवा कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया. मी ज्ञानोबा काकासाहेब येडके, महाराष्ट्र न्यूजचा मुख्य संपादक.